मित्रांनो, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत. तर शुभ सकाळ सर्वांना. तर स्वरा गेलेले आहे स्कूलला आणि आता वाजलेले आहे सकाळचे 8. तर माझे आंघोळ वगैरे झालेले आहे आणि आज मी रेशनिंगचे डबे घासायला काढलेत. तर फायनली इथे माझे सगळे डबे घासून झालेले आहेत. तर अर्धे आहेत ते उद्या घासणार आहे. तर मी साबुदाणा भिजत घातलेला होता. तर आता आज नाश्त्यामध्ये बनवायची आहे साबुदाण्याची खिचडी. इथे मी आता शेंगदाणे भाजून घेते. तर आता 10 वाजलेले आहे सकाळचे. त्यानंतर मी इथं दूध गरम करायला ठेवत आहे शौर्यासाठी. मी खिचडी बनवण्यासाठी बटाटा चिरून घेते. तर इथं माझे शेंगदाणे भाजून झालेत. तर चला मग आता साबुदाण्याची खिचडी बनवून घेते. तर इथं तेल गरम झालं आहे. त्याच्यामध्ये मिरची आणि बटाटा परतून घ्यायचा आहे. तर बटाटा मी कच्चा घेतलेला आहे. तो आता वाफे शिजू द्यायचा आहे. तर याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ. तर इथं झाकण ठेवून मस्त शिजवून घ्यायचं आहे. तर फायनली माझी खिचडी बनवून झालेली आहे. तर या सर्वांनी मस्तपैकी गरमागरम खिचडी खायला. आणि खिचडी कोणाला आवडते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. ती आता स्कूलवरून आली, कपडे वगैरे चेंज केलेत. दीदीला आज काय पाहिजे? ज्यूस. कशाचा?
डाळिंबाचा. स्वराला डाळिंबाचा ज्यूस प्यायचा आहे, तर डाळिंब त्या दिवशी सोललेले तसेच आहेत. ते थोडेसे आंबट लागतात, त्याच्यामुळे मुलं काही ते खाईना, म्हणून म्हटलं त्याचा ज्यूस बनवावा. इथं शौर्याची पण आंघोळ झालेली आहे. मम्मा, शौर्य काय खातं? मला डाळिंबाचा ज्यूस पिसाय. हा, इथं शौर्य लॉलीपॉप खातोय. इथं लावला शिंगशँग. सकाळी जे डब्बे घासलेले ते इथं वाळत घातले. इथं आहे कपडे सकाळचे. तर आज ऊन येते जाते, थोडंसं ढगाळ वातावरण आहे, तर अशा डब्बे मी तिरके करून सुकायला ठेवलेत. ते कपडे पण आता सुकत आलेले. शव, तू काय करतोय? चला मग आता यांना ज्यूस वगैरे बनवून देते, कारण ज्यूस म्हटलं की मुलं खूप खुश असतात. आणि वरती तुम्ही पाहू शकता तिथे पसारा आहे. आणि आता पुसून घ्यायचे, ते मांडण्या पुसून घेतल्यानंतर ते डब्बे लावायचे. ते त्यांना सामान भरायचं आहे, त्याच्यामुळे मग मी क्लीन करून ठेवलेत, म्हणजे उद्या पटकन आपल्याला ते सामान भरता येतं. चला मग आता डाळिंबाचा ज्यूस मी कसा बनवते तुमच्याशी शेअर करते. डाळिंबाचा ज्यूस बनवण्यासाठी मी घेतलेले आहे डाळिंबाचे दाणे, त्याच्यानंतर इथं आहे साखर, लिंबू आणि मीठ. तर चला मग आता आपण ज्यूस बनवून घेऊया. तर याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी पण ॲड करायचं आहे. तर मी इथं डाळिंबाचे जे सोललेले दाणे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले. त्याच्यानंतर याच्यामध्ये केलेले आहे साखर ॲड. तर तुम्ही तुम्हाला जशी आवडतात त्याप्रमाणे ॲड करू शकता. त्यानंतर थोडंसं मीठ घातलं आहे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे. तसंच थोडंसं पाणी घालून हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. मिक्सरला छान ग्राइंड करून घेते. तर अशा प्रकारे टेक्स्चर झालेलं आहे. तर पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. तर चहा गाळणीने हे मी मस्तपैकी गाळून घेणार आहे. हे जे उरलेलं आहे डाळिंबाचं चोथा, तर हा पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून ग्राइंड करून घ्यायचं आहे. स्वरा आणि शौर्य आता ज्यूस पितात. ते कसं आहे शौर्य ज्यूस? छान. छान आहे. आवडला तुला? आवडला. हॅलो मित्रांनो, गुड इव्हिनिंग सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि करायचं आहे स्वयंपाक. तर स्वरा आणि मी जेवायला आहे. स्वराचे पप्पा काय जेवायला नाही आहे, तर आम्ही आज करणार आहे मटकीची रस्सा भाजी. तर चला मग आता ती बनवून घेते. त्याच्यानंतर चपाती आणि भात पण बनवायचा आहे. तर शौर्याला आहे चिकनचं सूप, तर तो सूप भात खाईन. तर चला पटकन आता बनवून घेते. तर इथं मी साधी आपली मटकीची रस्सा भाजी बनवत आहे. तर कांदा, टोमॅटो, कढीपत्ता चांगला परतून घेतलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये घातलेले आहे हळद, मिरची पावडर, कांदा मसाला आणि थोडासा आपला घरचा बनवलेला मसाला. हे छानपैकी परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे शिजलेली मटकी. तर मटकी मी शिजवून घेतलेली आहे. तर ही छान परतलेली आहे. त्यानंतर आपल्याला हवं आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे. तर ते मटकीचं शिजवलेलं पाणी मी याच्यात घातलेलं आहे आणि चिरलेली कोथिंबीर घालून मस्त उकळी येऊन दिलेली आहे. तर इथं माझी मटकीची भाजी झालेली आहे.
तर डबे पण छानपैकी सुकलेले आहे. तर याच्यामध्ये किराणा मालाचं सामान भरायचं आहे, त्यानंतर याचे झाकण लावायचे. तर इथं हे गेल्या महिन्यातलं सामान आणि हे आत्ताचं किराणा सामान आहे. तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. है ना बाबू? हा हा जेवण झालं ना? काय खाल्लं तू? मी सुभात खाल्लाय. आमच्या शौर्याने काय खाल्लं बघा. सुभात. गुड नाईट मन. गुड नाईट. गुड नाईट. मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.